खडसे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। खडसेजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड काढली जाते, तुमची यावर पहिली प्रतिक्रिया? हा प्रकार दुर्दैवी आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न राजकीय नसून सामाजिक प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये अलीकडची जी स्थिती पाहतो आहोत त्या स्थितीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। या ठिकाणी जी घटना घडली या घटनेच्या संदर्भामध्ये टवाळखोर लोक नेते गुंड लोक आहेत, यांच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्या ठिकाणी पोलीस होता त्या पोलिसांना यांनी मारहाण केली, या गुंडांनी त्यांना शिवाय दिल्या म्हणून पोलिसांनी 353 दाखल केलेले। सुद्धा पोलिसांचाही धाक नाही का? म्हणजे मुलींचे व्हिडिओ काढणं, त्यांचे फोटोग्राफ्स काढणं, त्या मुलींना त्याने 3-3 ठिकाणी पळवणं, म्हणजे इतके सगळे गुंड एकत्र झाले, त्या मुली त्या ठिकाणी घाबरल्या, दुसऱ्या याच्यावर गेल्या, तिसऱ्या ठिकाणी गेल्या, पोलीस बरोबर होता, पोलिसांचाही धाक राहिला नाही, पोलिसांनाही मारहाण झाली। तर एवढं जर पोलीस होत गुंडांचं नित्यधैर्य वाढत असेल तर मला वाटतं फार दुर्दैव आहे। आणि रक्षाताई एक केंद्रीय मंत्री आहे, तरी ती आई आहे, त्यामुळे तिच्या मुलीच्या संदर्भात घटना घडत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय, हा प्रश्न आपल्या समोर उभा आहे। मला अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडनं की या ठिकाणी चौकशी करावी। हे राजकीय दबावामुळे हे गुंड सगळे या ठिकाणी वाढलेले आहेत। या ठिकाणी पोलिसांना काही विचारायला गेलं मागच्या 2 वर्षापूर्वी तर म्हणायचे माननीय मुख्यमंत्री कार्यालयातनं फोन आलेला, आम्ही काय करायचं। आता मुख्यमंत्री कार्यालयातनं फोन आल्यानंतर प्रकरण जर दडपले जात असतील तर एवढा दुर्दैवी प्रसंग नाही। मलाही राजकारणामध्ये आज 45 वर्ष झाले, 36 वर्ष झाले, मी आमदार आहे। अशा कालखंडामध्ये अशा घटना मी पूर्वी कधी अनुभवल्या नव्हत्या। आता तर माझ्या घरापर्यंत पोहोचलं, याच्यापर्यंत राज्यामध्ये येतात मुली भीतीपोटी तक्रार करायला तयार आहेत। या सुद्धा या ठिकाणी माझे नाही म्हणाले की नाही मला जायचं नाही पोलीस स्टेशनला। म्हटलं असं होणार नाही, आपण स्वतः पुढाकार घेतला पाहिजे। आता इतर मुलींसाठी जर आपण घाबरत राहिलो की नाव खराब होतं नाही, काय नाव खराब होतं नाही, याच्यामध्ये मुलींनी पुढाकार घेतला पाहिजे, गुंडांविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे। आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करणार आहे की आपण स्वतः लक्ष घालावं। सातत्यानं महिलांच्या मुलींच्या छेडछाडीच्या घटना किंवा अत्याचाराच्या घटना या घडतायत, हे महाराष्ट्राला शोभनीय तर नाहीयेच। हे प्रकार कुठेच घडू नये ही अपेक्षा आहे, मात्र अशा घटना होऊच नये यासाठी काय पावलं उचलली गेली पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? नाही, होत नाही या घटना सामाजिक घटवत आलेल्या घटना त्या कुणी थांबवू शकत नाही। विचित्र लोक असतात किंवा ते विकृत लोक असतात, पण पोलिसांचा धाक वाटला पाहिजे एवढा तरी आपण काम करू शकतो की पोलिसांकडून कार्यवाहीची अपेक्षा आहे। पोलिसांचा धाक वाटेल या दृष्टिकोनात कुणी समोर येणार नाही गुंड, अशा स्वरूपाचं तरी अपेक्षा आपल्याकडनं पोलिसांना करायला हरकत नाहीये। आणि त्यामुळे आज पोलीस यंत्रणेचा धाक नाहीये, अवैध धंदे वाढलेले आहे। महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये विषय मी मांडलेले आहे, मांडल्यानंतरही 2 वर्षापासून 3 वर्षापासून मी सतत ते विषय मांडत आलेला आहे। त्याची उलट प्रतिक्रिया व्हायला लागलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाचा धाक वाटेल असं काहीतरी करावं। नक्कीच, धन्यवाद खडसेजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी।